आजची स्टोरी सुरू होते 11 जूनला. 11 जूनला अन्न औषध प्रशासन विभाग म्हणजे पुण्याचं फूड अँड ड्रग्सचं जे डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनला बैठक असते. बैठकीमध्ये तक्रार अर्जांची छाननी सुरू असते आणि या तक्रार अर्जांमध्ये एक विषय निघतो, तो निघतो की पुण्यातल्या विमाननगरपाशी जी गुरुनानक डेअरी अँड स्वीट्स आहे त्याच्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली आणि त्यानंतर 12 तारीख उजाडते. 12 तारखेला लगेच तत्काळ कारवाई करण्यात येते आणि कारवाई झाल्यानंतर संपूर्ण डेअरी जवळपास 1 महिना बंद असते. आता तुकाराम मुंडेंच्या डिपार्टमेंटने त्यांच्या आयुक्तालयाने कारवाई तर केली, पण मुद्दा इथेच थांबत नाही. कारवाई करून हा विषय इथपर्यंत थांबत त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की यानंतर संबंधित व्यक्ती बॉम्बे हायकोर्टात जातो आणि शेवटी हायकोर्टाने FDA ला दणका देत सांगितलंय की तुम्ही त्याचे सगळ्या गोष्टी मानकं पूर्ण असताना सुद्धा अशा पद्धतीने केलं आणि त्याला तुम्ही आता 5 लाख रुपये त्याची भरपाई दिली पाहिजे, कारण तुम्ही ते दुकान महिनाभर जवळपास बंद ठेवायला लावलं. सगळं प्रकरण काय आहे, बॉम्बे हायकोर्टच्या ऑर्डर काय आहेत आणि FDA ने असं नक्की काय केलं की मग तुकाराम मुंडेंच्या डिपार्टमेंटला सगळ्या दणका बसला ते समजून घ्यायचं आहे. आता मी कुठे, आता मी आहे या गुरुनानक डेअरी आणि स्वीट्सच्या इथे. एक मिनिट, हा भाई यही आहे हो. हे गुरुनानक स्वीट्स आहेत बघा. काय खोलने आले हो? ओके ठीक आहे खोल रहे होतो. हार वगैरे घेऊन हा गडी आलेला दिसतो मला. लाईट वगैरे आतमधल्या सगळ्या त्यांनी. ही आहे डेअरी जिथे आत्ता आपण आलोय आणि ही आत्ताच तो उघडायला. अरे एक मिनट, यहाँ मुझे बताओ आप कब से काम कर रहे हो यहाँ से मेरे को तो हो गया 5 साल. 5 साल हो गया. तो कितने दिन से बंद है? अभी ये करीबन 15 दिन से 15 महीने भर हो गए. 15 महीने भर हो 15-20 दिन से बंद था. हाँ. बंद था. तो उस दिन जब FDA के लोग आए तो आप थे यहाँ? नहीं. आप नहीं थे यहाँ, तो मालिक ने बोल दिया बस बंद है, हाँ बस. बंद करके रखना, इतना बोल दिया, बंद कर लिया आपने सर. ओके ओके, आज से शुरू कर रहे हो फिर? आज से खोलो. ओपनिंग हो गया. ओके, तो अभी क्या फोन आया मालिक का, बोला शुरू करना है? नहीं, अपन कोर्ट से आदेश मिला. ओके, कोर्ट का आदेश भी पढ़े हो? क्या आदेश में लिखा है? अभी हो तो मालूम नहीं मेरे. चला ठीक आहे. कोर्टाचा आदेश आला आणि आता ही डेअरी सुरू होताना दिसतेय. बरं, मला हे सांगायचं होतं सगळ्यामध्ये की नक्की घडलंय काय आपण समजून घेऊ, मग साधारण तुम्हाला अंदाज येईल कोर्टाने काय सांगितलं आणि मग 5 लाखाची नुकसान भरपाई यांना का द्यावी हे का महत्त्वाचं आहे म्हणून सांगितलं. मी आत्ता तुम्हाला सांगितलं की गुरुनानक डेअरी आहे बघा. इथे डेअरीच्या बाहेर हा तुम्हाला गुरुनानक डेअरी स्वीट्सचा बोर्ड दिसेल आणि नगरच्या पलीकडे रस्ता आला की हा इकडं आहे. आता कोर्टाची ऑर्डर काय सगळ्यात यासाठी समजून घेतली पाहिजे की हे फक्त एकमेव नाही आहे, तर याच्या आधी नवी मुंबईतलं एक हॉटेल होतं 3 स्टार. त्या हॉटेलला पण अशाच पद्धतीने देण्यात आलेलं होतं. पण वर्गे मुंबईतलं वर्गे मुंबईमध्ये सुद्धा नवी मुंबईतलं जे हॉटेल होतं त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने नोटीस देण्यात आली होती. मग नंतर बॉम्बे हायकोर्टाने ताशेरे ओढले की तुम्ही असं कसं काय करताय. त्यांनी केलेल्या गोष्टी फॉलो केल्यानंतर पण असं का झालं, तर आता समजून घेऊ की नक्की काय होतंय. 12 जूनला या सगळ्या संदर्भात परवाना निलंबित करण्यात आला होता. आता 11 जूनला कारवाईचं झालं, 12 जूनला सगळ्याचा परवाना निलंबित करण्यात आला. निलंबित करताना निकष काय लावण्यात आले की फूड अँड ड्रग सेफ्टीच्या संदर्भातले जे नियम आहेत त्या नियम अटींची तुम्ही पालन केलेलं नाही आहे. या शर्तीचं तुम्ही पालन न केलं म्हणजे बेसिक हायजीनचा इश्यू होता की स्वच्छता असेल, डेअरी प्रोडक्ट्स की कोणत्या ठिकाणी ठेवले पाहिजेत कोणत्या ठिकाणी नाही या सगळ्या संदर्भात असेल, किंवा ते काय टेम्परेचरला स्टोअर झाले पाहिजेत, अशा सगळ्या बेसिक गोष्टी होत्या, यात नाही झाल्या. पण कोर्टातली आर्ग्युमेंट महत्त्वाची याच्यासाठी की या सगळ्यात काय दिसतंय, दुकानदाराने त्रुटी दूर करून पुनर्तपासणीची मागणी केली. ठीक आहे, FDAच्या अधिकाऱ्यांनी पुनर्तपासणीमध्ये दुकानाला 36 पैकी 35 गुण दिले, म्हणजेच 98% नियमांचं पालन झालं. सुरुवातीला तुम्ही लायसन्स सस्पेंड केलं का, तर नियमांचं पालन होत नाही म्हणून. नंतर पुनर्तपासणीची मागणी केली, त्याने सांगितलं की नियमांचं पालन होत नाही, तुम्ही मला सांगितलं, त्या संदर्भात नोटीस दिली, माझं लायसन्स तुम्ही रिवोक केलं. आता लायसन्स सस्पेंड केलं. लायसन्स सस्पेंड झाल्यानंतर मग माझं काय म्हणणं आहे की मी त्या सगळ्याची पालन करतो, त्याचे व्हिडिओज फोटोज तुम्हाला पाठवतो आणि त्यानंतर तुम्ही पुनर्तपासणीची मागणी त्याने अर्ज केला. बरं, हे अपिलात जाता येतं, कायद्यानेच प्रोसिजर पूर्ण केली. मग त्यामध्ये 36 पैकी त्याला 35 गुण देण्यात आले, म्हणजे 98% नियमांचं पालन झालं. असं असताना सुद्धा डेअरी पूर्ण सुरू करण्यासाठी FDAने त्याला परवानगी दिली नाही. दुसरं, सस्पेंड झालेलं लायसन्स त्याचं परत एकदा त्याचं सस्पेन्शन काढणं, या संदर्भात कोणतीही कारवाई FDAने केली नाही, जे करणं आवश्यक होतं आणि जे नियमांच्या पालनानुसार व्हायचं होतं ते झालं नाही. मग न्यायालयाने या सगळ्यावरती काय सांगितलं, ते म्हटले की 98% नियमांची पूर्तता झालेली असताना सुद्धा FDA कडून दुकानाचा परवाना
तातडीने पूर्ववत करण्यात आला नाही आणि दुकान जवळपास 34 दिवस बंद ठेवण्यात आलं. या सगळ्यावरती बॉम्बे हायकोर्टला जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि कोर्ट काय म्हटलं की न्यायालयाने या सगळ्यामध्ये सांगितलं की एफडीएच्या निलंबनाचा आदेश रद्द करून दुकान तत्काळ सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 काय सगळ्यामध्ये, नियम पाळून सुद्धा मनमानी पद्धतीने दुकान बंद ठेवल्यामुळे व्यापाराचं जे काही नुकसान झालं ते भरून देण्यासाठी एफडीएने दुकानदाराला 5 लाख रुपये भरपाई म्हणून देण्यात यावी असा थेट आदेश दिलाय. थोडक्यात काय, तर एफडीएला आणि तुकाराम मुंडेंच्या डिपार्टमेंटला सगळ्यातून दणका मिळाला आहे. न्यायालयाने नमूद केलं की नागरिकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेणारा एफडीएचा हा हेतू कौतुकास्पद असला तरी नियमांचं पालन केल्यानंतर सुद्धा परवाना निलंबित ठेवणे हा अतिरेक आणि मनमानी कारभार आहे. मुद्दा परत इथेच येतो की तुमच्या आमच्या आरोग्यासाठी आणि त्या गोष्टी सगळ्या नीट राहाव्यात याच्यासाठी हे सगळं सुरू असताना जर त्यात अतिरेक होत असेल, त्यात एक्स्ट्रीमिझम येत असेल आणि कारवाई कोणत्या हेतुपुरस्सर करण्यात आली का असा प्रश्न न्यायालय विचारत असेल तर त्याचे ग्राउंड्स काय चेक केलं पाहिजे. मग अशी मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की नवी मुंबईत अशाच एका हॉटेल संदर्भात झालं होतं. मग न्यायालयाने काय विचारलं, न्यायालय म्हटलं की अरे असं किती, अरे पानाचे होतो का जाऊ. न्यायालयाने काय विचारलं, खोल रहे हो डेअरी, खोल रहे हो अभी. न्यायालयाने काय म्हटलं की तुम्ही कारवाई करताय हे सगळं चांगलं आहे, तुम्ही आदेश पालन करताय हे पण सगळं चांगलं आहे, पण मूळ मुद्दा काय आहे की असे किती आमदारांचे, किती नगरसेवकांचे, किती राजकीय लागेबांधे असलेले लोकांचे आस्थापन आहेत आणि हॉटेल्स आहेत आणि त्या ठिकाणी हे सगळं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यावरती कारवाई केली. इथंच बाजूला न्यायालयाने म्हटलं मागे मंत्रालयाचं कॅन्टीन आहे, मागे आणखी 4-5 कॅन्टीन्स आहेत, या ठिकाणी तुम्ही कधी कारवाई केली. आणि मग हे सगळं झाल्यानंतर एफडीएचे अधिकारी तिथे पोहोचले, तिथे पण त्यांनी मग कारवाई केली. मग त्यांना काय दिसलं की मानकं नाही पाहिली. कारवाई करण्याबद्दल कोणाचाच दुमत नाही आहे, पण न्यायालयाने या सगळ्यामध्ये सुनावलेले खडेबोल फार महत्त्वाचे आहेत. ते कान टोचणारं वक्तव्य आहे की तुम्ही कारवाई करत आहात त्याबद्दल कोणाला प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही हेतुपुरस्सर करत नाही ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचं इंटेन्शन काय आहे सगळ्यामध्ये ते फार क्लिअर होणं गरजेचं आहे. बाकी तुम्ही मुंबई तक बघत आहात.